नमस्कार, आपण पाहत आहात तहलका वर्धा। सेवाग्राम पोलिसांनी दाखल केलेल्या गतिमंद मुलीच्या विनयभंग प्रकरणात न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 14 मार्च 2022 रोजी गाडगेनगर मसाडा परिसरातील एका महिलेने सेवाग्राम पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती। तक्रारीनुसार तिची गतिमंद मुलगी घरी एकटी असताना आरोपी चंद्रभान कर्लुके यांनी घरात जबरदस्तीने प्रवेश करून मुलीची तोंड दाबत तिचा विनयभंग केला होता। त्या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला। तपास अधिकारी मारुती कातकर यांनी सखोल तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले। सुनावणी दरम्यान साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे तपासल्यानंतर न्यायदंडाधिकारी श्रीमती गौरी जांगडे यांनी आरोपीला दोषी ठरवत न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड विधान कलम 552 अंतर्गत 1 वर्ष साधा कारावास व 10,000 रुपयांचा दंड तसेच कलम 354 अंतर्गत 3 वर्षांचा साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे। भागातील इतर बातम्या आणि अपडेटसाठी आपण पाहत राहा तहलका वर्धा। धन्यवाद।